हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, जसा मला बसला होता. ब्रेकअप नंतर आपला मेंदू हा ड्रग्ज घेतलेल्या माणसासारखा म्हणजेच एखाद्या ॲडिक्टेड व्यक्तीसारखा वागायला लागतो. सायकोलॉजिकल रिसर्चनुसार जेव्हा आपण एखाद्या शारीरिक अपघातातून जातो तेव्हा मेंदूचा जो भाग ऍक्टिव्हेट होतो अगदी तोच भाग ब्रेकअपच्या भावनिक धक्क्याने ऍक्टिव्हेट होतो. म्हणूनच ब्रेकअप नंतर छातीत दुखणं, पोटात गोळा येणं किंवा अंग गळून जाणं ह्या शारीरिक वेदना होत असतात. हे खूप नॅचरल आहे. जेव्हा तुम्ही रिलेशनशिप मध्ये असता तेव्हा मेंदूमध्ये डोपामिन आणि ऑक्सिटोसिन सारखे फील गुड हार्मोन रिलीज होत असतात. ब्रेकअप होताच हा सप्लाय अचानक बंद होतो. जसं एखाद्या ड्रग ऍडिक्टला ड्रग न मिळाल्यास विड्रॉल सिंड्रोम जाणवतात, अगदी तसंच तुमच्या मेंदूला सुद्धा प्रेमाची क्रेविंग होते. म्हणूनच वारंवार त्यांचा प्रोफाईल चेक करणे, जुने मेसेजेस वाचणे किंवा कॉल करावासा वाटणे हा सगळा त्या ऍडिक्शनचाच भाग आहे. मग यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल? जसं ड्रग ऍडिक्शन मधून बाहेर पडण्यासाठी डिटॉक्स करावा लागतो, अगदी तसंच करावं लागेल. त्यांना अनफॉलो किंवा ब्लॉक करा, फोटो आणि चॅट्स डिलीट करा, मेंदूला तो सप्लाय मिळणं पूर्णपणे बंद करा, वर्कआउट करा, मित्रांना भेटा किंवा तुमच्या आवडीचा कोणताही छंद जोपासा, जेणेकरून मेंदूला योग्य मार्गाने डोपामिन मिळेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.